जय जगदंब नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आज सुद्धा आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. सर्वांची दीपावली आणि त्याबरोबरच भाऊबीज या आनंदामध्ये गेली असेलच आणि असे सर्व दिवस सुद्धा दिवाळीसारखेच आनंदामध्ये जावो. अंबिकेचे राज आम्हा नित्य दीपवाळी म्हणजेच अंबाबाईच्या राज्यामध्ये आपल्याला नेहमीच दिवाळी असते असो. आज एक विषय मला या ठिकाणी क्लिअर करायचा आहे. तो विषय असा आहे की जे काही आम्ही उपासना शिबिर घेतो या उपासना शिबिराला अनेक वर्षांची परंपरा आहे. अनेक म्हणजे माझे परमपूज्य शिवपंथी गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती महाराज यांची या शिबिराची परंपरा जवळजवळ 17-18 वर्ष जुनी आहे. मी स्वतः सक्रिय पद्धतीनुसार गेल्या 15 वर्षापासून लोकांना उपासना द्यायला सुरुवात केली. एका माणसापासून 5 माणसापासून 10 माणसापासून ते आता जवळपास 50-50 लोकांपर्यंत बॅचेस आपल्याला पाडाव्या लागल्या. कारण गुरु आशीर्वादाने जे हे मी उपासना शिबिर चालवतो आहे, जे माझ्या गुरुपासून सुरू झालेलं आहे, या उपासना शिबिराचे तेवढे लाईव्ह चमत्कार भक्तांच्या आयुष्यामध्ये घडणारे अनुभव हे सक्रिय आहे. प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना अनुभव घडले, स्वप्नदृष्टांत घडले, आयुष्यातील अडीअडचणी कमी झाल्या. भूतबाधा, प्रेतबाधा, कर्णीबाधा, कवटाळबाधा, जादू टोना जारण मारण इत्यादी वाईट शक्तीपासून आणि वाईट प्रकारांपासून भक्तांची सुटका झाली. घरच्या घरी भक्तांना इलाज करायची पद्धत कळाली, घरच्या घरी इलाज होऊ लागले. याबरोबरच वास्तुदोष, पितृदोष, त्या ठिकाणी गृहदोष किंवा जागेमध्ये असणारे काही वाईट व्हाईब्स हे जागेच्या बाहेर गेले. जागा त्या ठिकाणी पूर्णपणे निर्दोष झाल्या म्हणजेच पवित्र झाल्या. एक नाविद अनेक कामं झाली. अनेक निपुत्रिक महिलांची पाळणे हल्ले. अनेक अविवाहित मुलामुलींचे विवाह जमले. घटस्फोटित आणि विधवा महिलांचे आणि पुरुषांचे सुद्धा विवाह जुळले. ही सर्व जी काही लीला आहे, चमत्कार आहे, तो हा सर्व ह्या रेणुकेचा आणि परमपूज्य परशुराम नाना अंभोरे यांचा आणि स्वामी सुभाषचंद्र सरस्वती यांच्या आशीर्वादाचा आहे. नानांनी मला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शिबिर साधना काही शिकवले नाही, कारण नाना स्वतः निरक्षर आहे, शाळेत गेलेले नाही. पण त्यांनी जी विद्या शिकवली, कायडदिशी विद्या शिकवली, नाग विद्या शिकवली, आरबाडी विद्या, लक्ष्मी बंधनाची म्हणजे ज्याला आपण जरीमरीची विद्या म्हणूया ग्रामीण भाषेमध्ये, हे जे काही सर्व नानांनी शिकवलं आणि जगदंबेची स्थापना करून दिली, त्यामुळे आज मी शाक्तपंथी झालो. तर नानांचे अनन्य उपकार आहेतच, स्वामीजींचेही उपकार आहेतच. आता ह्या उपासना शिबिराची जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला फी अत्यंत अल्प होती. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 251 रुपये प्रति व्यक्ती घेऊन मी लोकांच्या घरी जाऊन उपासना देऊळगाव राजा शहरामध्ये शिकवल्या. त्यानंतर ज्या वेळेला यूट्यूबवरती ह्या उपासना शिबिराचा प्रचार प्रसार झाला आणि महाराष्ट्रामधून काही हजारोच्या संख्येमध्ये भक्त देऊळगाव राजाकडे आकर्षित झाले. ज्यांनी कधी बुलढाणा जिल्हा बघितला नव्हता, ज्यांनी कधी देऊळगाव राजा नावाच्या गावाचं नाव सुद्धा ऐकलं नव्हतं, हे देऊळगाव राजा नावाचं शहर आज आंधळे सरांचं उपासना शिबिराचं स्थळ म्हणून महाराष्ट्रभर फेमस झालं. देऊळगाव राजाची एक ओळख आंधळे सर म्हणून निर्माण झाली. तशी देऊळगाव राजाला पूर्वी सुद्धा मोठी ओळख आहेच. प्रति तिरुपती बालाजीचं संस्थान हे देऊळगाव राजामध्ये बालाजी महाराज आहेत आणि जे नवस तिरुपती बालाजीला फेडल्या जात नाही ते सर्व नवस देऊळगाव राजाला फेडले जातात. बालाजी महाराजांची कीर्ती तर महाराष्ट्रभर आहेच, परंतु सर्व भक्तांना त्याबद्दल माहिती नव्हती. खरी ओळख निर्माण झाली ती माझ्या उपासना शिबिरामुळे, कारण लोकांना थेट देऊळगाव राजाचा पत्ता मिळाला. आता जेव्हा हे मी शिबिर यूट्यूबवरती टाकलं किंवा त्याची माहिती दिली, लोकांना अनुभव आले, तेव्हा उपासना शिबिराची फी ही 550 रुपये म्हणजे 550 एवढीच होती. तुम्ही बघू शकता जुन्या व्हिडिओमध्ये. नंतर ती 1100 रुपये करण्यात आली, नंतर ती 1500 रुपये करण्यात आली आणि सध्या 1500 रुपयेच आहे. म्हणजे 2024 पुरती 2024च्या डिसेंबरपर्यंत प्रति व्यक्ती 1500. परंतु 2025 पासून हीच उपासना शिबिराची फी प्रति व्यक्ती 2100 रुपये म्हणजे 2100 रुपये एवढी करण्यात येते. काही लोकांचे फंडे असतात की शिबिराची फी जरी वाढवली तर ते जाहीरपणे सांगत नाही, पण मला कोणाची भीती नाही, कर नाही तर डर नाही आणि माय लाईफ इज ओपन बुक या संज्ञेवर माझा विश्वास, माझं हे आहे ते गोल येते. त्यामुळे मी या ठिकाणी सांगतो, गोल म्हटल्यापेक्षा ध्येय ब्रीद आहे माझं ते. या ब्रीदावर विश्वास असल्यामुळे मला असं वाटतं लपवून छपवून किंवा ताकाला जायचं भांडं लपवायचं किंवा यूट्यूबवरती 1500 रुपयेच फी आहे असं सांगून ठेवायचं, 2100 रुपये मागायचे, हे काही पटत नाही. 2025 पासून जानेवारी महिन्यापासून 2100 रुपये प्रति व्यक्ती फी मी केली. पण यामागे नेमकं कारण काय
हे सुद्धा या ठिकाणी सकारण सांगतो, पूर्ण सांगतो. मी काही लपवून ठेवणाऱ्यातला माणूस नाही. दुसरा विषय म्हणजे उपासना शिबिराचे काही अनुभव चमत्कार कमी झालेत का, असं काही जणांना वाटायला लागलंय. कारण काय की वरचेवर मी उपासना शिबिराचे जे काही अनुभव घडतात, चमत्कार घडतात, याचे कुठलेही व्हिडिओ जास्त युट्यूबवरती अपलोड केले नाही, उपासना शिबिराच्या क्लिप अपलोड केल्या नाही, उपासना शिबिराची झलक दाखवली नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना वाटलं की आंधळे सरांच्या शिबिरावरती परिणाम झाला की काय, भक्तांची संख्या कमी झाली काय, लोकांना येणारे अनुभव कमी झालेत काय. अजिबातच नाही. उलट दिवसेंदिवस हे चमत्कार, हे अनुभव हे वाढतच आहेत. आणि म्हणून मी म्हणतो, जेथे घडतो चमत्कार तेथेच केला जातो नमस्कार. चमत्कारालाच नमस्कार आहे. त्यामुळे आज जी माझी शिष्य मंडळाची संख्या वाढत असेल, मला मानणाऱ्या फॉलोअर्सची संख्या वाढत असेल, आपल्या यूट्यूब चॅनलच्या दर्शकांची संख्या वाढत असेल, सबस्क्रायबरची संख्या वाढत असेल, यामध्ये कुठे ना कुठेतरी उपासना शिबिरामध्ये घडल्या जाणाऱ्या चमत्काराचं आणि भक्तांच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या सकारात्मक बदलाचं कारण नक्कीच आहे. एक दोन उदाहरणं या ठिकाणी पुराव्यासकट दाखवतो, कारण मी नेहमी पुराव्यासकटच बोलतो. व्हिडिओमध्ये कुठला एखादा धार्मिक मुद्दा सांगत असेल तर तो माझ्याकडे लेखी किंवा त्या ठिकाणी पुस्तक स्वरूपामध्ये अवेलेबल असतो, किंवा जर मी कोणाबद्दल स्टेटमेंट करत असेल तर त्याबद्दलचे ऑडिओ किंवा व्हिडिओ किंवा स्क्रीनशॉट या पद्धतीचे पुरावे माझ्या हाताशी असतात. त्याशिवाय मी कोणावर आरोपही करत नाही, कोणाचा त्या ठिकाणी प्रचार प्रसार सुद्धा करत नाही, किंवा कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी सुद्धा करत नाही. हाताशी पुरावा असावा लागतो. दोन उदाहरणं अशी आहे, तशी तर 3 उदाहरणं आहेत ते, पण 3 पैकी आज मी 2 उदाहरणाचे पुराव्यासहित सादरीकरण करतो. पहिलं उदाहरण आहे ते म्हणजे महेश नावाच्या माझ्या एका शिष्याचं, ज्याने अगदी मागच्याच महिन्यामध्ये माझ्याकडून गुरुदीक्षा घेतली श्री पावागड निवासिनी महाकाली देवीची. पावागडच्या महाकालीची माझ्याकडून ज्ञानमाळ घेतल्याच्या नंतर त्याच्या आयुष्यामध्ये जे काही सुवर्ण बदल झाले अगदी फार थोड्या दिवसामध्ये, म्हणजे जे साधनेचे दिव्य अनुभव त्याला येत आहेत, जे काही दृष्टांत त्याला घडत आहेत, ते अद्वितीय असे आहे. आता त्याच्यासोबत काय घडलं तर नेमका तो त्या ठिकाणी त्याच्या पत्नीसोबत देवदर्शनावरून घरी येत असताना एकाएकी रात्रीच्या वेळेला त्याला डुलकी लागली. महेशला गाडी चालवताना डुलकी लागली आणि केव्हा त्याचा डोळा लागला त्याला कळाला नाही. स्टेरिंगवरून त्यांनी हात सुद्धा सोडले आणि चक्क 8 ते 9 किलोमीटर एवढ्या दूरपर्यंत, किंवा ते किती किलोमीटर आहे ते रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही ऐकसालच पुढे, मला आता आठवत नाहीये, परंतु 8 ते 9 किलोमीटर तर कॉन्फिडन्सली ते अंतर असावं, एवढी ती गाडी बिना कंट्रोलची, बिना चालकाची, बिना ड्रायव्हरची आपोआप चालत राहिली. कोणाच्याही केसाला धक्का न लागता गाडीमध्ये झोपी गेलेल्या त्याच्या पत्नीला आणि महेशला कुठल्याही प्रकारे इजा न होता. जेव्हा त्याचा डोळा उघडला आणि त्यांनी बघितलं की स्टेअरिंग आपोआप फिरतंय, त्यावेळेला त्यांनी हात जोडले आणि मला फोन केला आणि त्याच्या भावना व्यक्त केल्या. ही रेकॉर्डिंग सुद्धा आपण या ठिकाणी ऐकूया. आणि जेव्हा केव्हा महेश देऊळगाव राजाला पुन्हा माझ्या दर्शनासाठी येईल तेव्हा हा अनुभव आपण महेशच्या तोंडातून सुद्धा त्या ठिकाणी ऐकूया. चला तर मग आता आपण या ठिकाणी महेशला जो अनुभव आला तो त्याच्याच ऑडिओमध्ये ऐकूया, त्यानंतर दुसरा पुरावा बघूया. हा महेश, जय जगदंब. हॅलो. हा, जय जगदंब महेश. जय जगदंब. गुरुजी, तब्येत कशी आहे? तब्येत छान आहे रे. इकडे महादेवाच्या अभिषेकाला आलतो मंदिरात. अरे वा वा, छान छान. बोल ना. आम्ही रोज रोज साकडं घालतोय देवीला, सगळं देवदर्शन सगळं झालं. नाही, छान छान. फरक आहे, जवळजवळ 90% फरक आहे. थोडासा कप आहे तेवढा, ते कपही 1-2 दिवसात होऊन जाईल नीट. हा 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 हा. वापस आले तुम्ही घरी आता? हो, घरी सकाळी 5ला आलो. बर बर. पण खरोखर साक्षात्कार आई जगदंबेचा सांगण्यासारखा म्हणजे माझ्या आयुष्यातला, उभ्या आयुष्यातला हा खूप मोठा प्रसंग होता रात्रीचा. बर. पुणा एक्सप्रेसला मी लोणावळा खंडाला उतरलो. टोल नाका, जसा बॉम्बेचा लास्ट टोल नाका क्रॉस केला आणि मला झोप लागली. बर. गाडी चालू आहे आणि गाडी तशीच्या तशी पनवेलला 8 किलोमीटर असताना गाडी पोचलेली मला जाग आली. क्या बात आहे. काहीच झालं नाही, जाणवलं पण खरोखर काही ना, गाडीला जरा धक्का नाही, गाडी ऑन रोड, कट टू कट गाडी, कुणाला त्रास नाही, काय नाही, परफेक्ट गाडी आली. आई जगदंबा बसली होती माझ्या याच्यामध्ये, काय मला काहीच कळत नाही. छान. बघ आणि आता पण अंगावरती काटा एवढा येतोय ना की हेच नाही. आणि एडोसरीचं दर्शन जेव्हा घेतलं, अरे 8 किलोमीटर गाडी असं चालणं नॉट अ जोक. बरोबर. आणि 8-9 किलोमीटर नव्हे, कमीत कमी 15 ते 20 किलोमीटर गाडी आली. बापरे.
बापरे. ऍज अ आपला टोल नाका जो बॉम्बेचा टोल नाका आहे ना खालापूरचा, हा हा. त्या टोल नाक्यावरून म्हणजे पूर्ण घाट संपतो बघा टोल नाका त्याच्यानंतर जो स्टेट वे आहे तो फूड मॉल पासून कमीत कमी 20 किलोमीटर गाडी कशी आली काय कळलं नाही. मग त्याच्या अगोदर मला पुण्यामध्ये चकवा पडला. कमीत कमी 2 तास गाडी पुण्यातच फिरत होती. आणि त्याच्यानंतर मग हा प्रसंग घडला. मला झोप कंट्रोल होत नव्हती. फुल डे गाडी चालवली. संध्याकाळी सिंगल ड्राईव्ह करत होतो आणि ही पण बाजूला झोपली होती आणि मग मला पण डोळा लागला. आम्ही टोटल 4 जण होतो गाडीत. बघ बरं केवढी मोठी लीला घडली. आणि पण खरोखर आईचा आशीर्वाद म्हणायचं म्हटलं आणि तुमच्यासारखा गुरु खरोखर म्हणजे तुमच्यामुळे आहे ना की म्हणतात ना जे आत्म्यापासून एकदम भरून येतं की खरोखर गुरु असावा तर असा. आणि सदैव तुमचा आज आहे ना आमच्या पाठीशी आहे म्हणून आईला आम्ही नेहमी साकडे घालतो. आमच्या गुरूंवरती येणारं संकट आहे ना त्याच्यातलं थोडंसं आमच्यावरती टाक. आम्ही खूप भाग्यवान समजतो. मुळात असं आहे तुम्ही दोघंही पती पत्नी मनापासून उपासना खूप चांगली करता. मी जशी शिकवली ना अगदी तशी करता. आणि उपासनेचा आपला अनुभवच असा आहे जो मनापासून करतो ना महेश त्याच्या पाठीशी अंबाबाई आहे. आता नासक्या लोकांना उपासना करायला मरी येते, उपासना करावं वाटत नाही आणि फरक नाही पडला की बोंबलतात. पण जो मनापासून करतो तुझ्यासारख्या हजारो लोकांना अनुभव आहेतच ना तिचे की ती कुठे कुठे उभी राहते उपासना केल्यावर. खरोखर की मी आयुष्यामध्ये मी एवढं म्हटलं आई माझ्या हातून जी काय पाप झालेली आहेत पण आज मी गुरुमार्ग धरलाय आणि मी माझे सगळं जे काय माझ्या गुरुचरणाशी अर्पण केलंय. छान छान. आणि म्हटलं इथून पुढे मला जो मार्ग देतील गुरु त्या मार्गाने चालायची ताकद दे. आता मगाशी जो आपण महेशचा अनुभव ऐकला हा बऱ्याच जणांना विस्मयकारक वाटला असेल, चमत्कारिक वाटला असेल, श्रद्धेने काही जणांचं ऊर भरून आलं असेल जे सद्भाविक असतील त्यांचं. परंतु काही लोकांना हे त्या ठिकाणी अविश्वसनीय सुद्धा वाटू शकतं. कारण कलियुग 21वे शतक 2000 साल या कलियुगामध्ये मनुष्याला नाना प्रकारच्या आधी व्याधी आणि षड्रिपूग्रस्त असताना काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे आपल्या अवतीभोवती चिपकून असताना गुरु कृपेमुळे आणि जगदंबेच्या कृपेमुळे गाडी कस काय चालू शकते काही जणांना नक्कीच वाटेल. तर त्यांना सांगू इच्छितो कलियुगी सर्वश्रेष्ठ आहे. फक्त तुमच्याजवळ गुरुमुखातून घेतलेलं नाम हवं म्हणजेच मंत्र हवा. जसं की परमपूज्य अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज यांनी त्यांच्या भक्तांची जी नौका होती नाव होती ती एकदा नर्मदा नदीमध्ये बुडत असताना स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये भक्त नर्मदेमध्ये नदीमध्ये बुडतायत. स्वामी समर्थांनी स्वतःच्या जागेवरून बसल्या बसल्या बुडणारी नाव वरती काढली. हे चरित्र आपण ऐकलेलं असेल वाचलेलं असेल ते यूट्यूबवरती सुद्धा अवेलेबल आहे. त्याबरोबरच आमच्या बुलढाण्याची शान म्हणजे शेगावचे संत गजानन महाराज यांनी सुद्धा त्या ठिकाणी भक्ताचं संरक्षण करण्यासाठी भक्तांच्या सोबत जात असताना ते नावेमध्ये बसले आणि नाव पाण्यामध्ये बुडायला लागले. तर गजानन महाराजांनी नर्मदा मातेचं स्तवन केलं आणि स्वतः साक्षात नर्मदा मातेने स्वतःच्या हाताने धरून ती नाव पैल तिरी लावली. दोनही अनुभव नर्मदा नदीशी संबंधित, एक स्वामी समर्थ दुसरा गजानन महाराजांच्या संबंधित आहे की भक्तांचं संरक्षण सद्गुरू आणि जगदंबा सदैव करत असते. तसंच संरक्षण या ठिकाणी महेशचं सुद्धा केलं. दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे निलेश बारभाई. निलेश बारभाई कोण हे बहुतेक सांगण्याची गरज नसावी कारण माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये निलेशचा परिचय आलेला आहे. निलेश बारभाई हे स्वतः मार्तंड देवस्थान खंडोबा मुख्य जेजुरीगड येथील खंडोबाचे वंश परंपरागत पुजारी आहेत जे त्या ठिकाणी मुख्य गाभारा पुजारी सुद्धा आहे. अनेक जणांनी त्यांचं त्या ठिकाणी जाऊन भेट घेतलेली आहे. आणि माझी वारू भंडारीचा जो अभिषेक असतो माझ्या कुठल्याही शिष्याला जर माझ्याकडून खंडोबाची दीक्षा घ्यायची असेल खंडोबाची वारू भंडारी घ्यायची असेल तर माझे शिष्य निलेशच्या हातानेच मुख्य गाभाऱ्यामध्ये खंडोबाचा अभिषेक पूजा करून तिथून वारू भंडारी आणि खंडोबाचा भंडारा घेऊन येत असतात. तर निलेशचा संबंधित विषय असा की निलेश त्याची पत्नी आणि 2 मुली असा 4 जणांचा हा परिवार देऊळगाव राजाकडे एकदा येत होता. रात्रीची वेळ होती आणि निलेशला सुद्धा एकाएकी डुलकी लागली. गाडीमध्ये देवीचे गाणे सुरू होते, मांढरच्या काळूबाईचे आणि वणीच्या सप्तशृंगीचा गजर त्या गाण्यांमध्ये होत होता. निलेशला त्याच्या पत्नीला आणि मुलांना 4घांनाही झोप लागलेली. मुली आणि पत्नी तर पहिले झोपलेल्या होत्या पण याला सुद्धा झोप लागली आणि जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर निलेशची गाडी सुद्धा आपोआप चालत राहिली. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याने
विस्मयाने बोट दाताखाली धरलं आणि येऊन माझे पाय धरले. मला सांगितलं की भाऊ, हा एवढा मोठा चमत्कार जो मला घडला, हा फक्त आणि फक्त तुमच्याकडून गुरुदीक्षा घेतल्यामुळे, निरंतर उपासना शिबिराची उपासना घरी केल्यामुळे आणि जगदंबेवर श्रद्धा ठेवल्यामुळे घडलेला आहे. यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये सुद्धा निलेशनी त्याचा हा अनुभव माईकमध्ये सर्व भक्तांसमोर सांगितला होता. तो व्हिडिओ सुद्धा गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या व्हिडिओमध्ये अवेलेबल आहे, आपण ऐकू शकता. त्यामुळे तो अनुभव मी इथे निलेशच्या आवाजामध्ये दिला नाही, कारण त्याने तो ऑलरेडी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमामध्ये व्हिडिओत सांगितलेला आहे, माईकमध्ये तो बोललेला आहे. तिसरं उदाहरण आहे ते म्हणजे लोणावळा शहरामध्ये राहणाऱ्या सुरेखाताई खांडे भराड यांचं. लोणावळा शहरामध्ये ओल्ड खंडाळा रोडवरती सुरेखाताई खांडे भराड यांचं घर आहे. सुरेखा खांडे भराड ही माझी गुरुलेख आहे, म्हणजेच महिला शिष्य आहे. तिने माझ्याकडून त्या ठिकाणी तुळजापूरची भवानी आणि मांढरच्या काळूबाईची ज्ञानमाळ केलेली आहे, गुरुदीक्षा घेतलेली आहे. आता त्या ठिकाणी असणाऱ्या सुरेखाला एक फार मोठा माझ्याबद्दल काय म्हणता येईल त्याला, नाराज होती थोडीशी माझ्यावरती, की मला सर्व शिष्य भाऊ म्हणतात. भाऊ, तुमच्या कोणत्या शिष्याला तुळजाभवानीचं दर्शन घडतं, कोणाला रेणुकेचं घडतं, कोणाला कुठलं घडतं, मला फक्त देवी स्वप्नात येते, पण साक्षात काही मला चमत्कार घडला नाही. तर तुम्ही माझ्यासाठी देवीला भांडा, माझ्यासाठी प्रार्थना करा. बऱ्याच वेळेला ती बोलली, 3 वेळेला बोलली, चौथ्यांदा मला राग आला. म्हटलं आता तुझ्यासाठी ना मी काळूबाईशी भांडण करतो, तू घरी साधना सुरू कर. तिने घरी काळूबाईची साधना सुरू केली. मी तिला मंत्र दिला. तिने तो उपासना शिबिरामध्ये येऊन काळेश्वरीचा उपासनेचा मंत्र घेतला. घरी साधना सुरू झाली आणि इकडे मी काळूबाईला त्या ठिकाणी विनंती केली की हे मांढरगड निवासिनी काळेश्वरी, आज सुरेखाबाईचं पूर्ण चित्त, मती आणि भक्ती तुझ्यावर आहे. जर तू तिला अनुभव दिला नाही तर तुझा एक चांगला भक्त तुझ्यापासून दूर जाईल. तू नागिनी अवताराची आहेस, तुला नागिनीच्या स्वरूपामध्ये भक्त ओळखतात, तुला त्या ठिकाणी चाफ्याच्या झाडाची नागिन म्हटलं जातं. चमत्कार कर जगदंबे, चमत्कार कर. आणि जगदंबेने चमत्कार केला. उपासना सुरू झाल्यावरती काही दिवसांमध्येच सतत 4 दिवस नाग स्वरूपामध्ये काळूबाईचा एक रक्षक नाग किंवा काळूबाईचा दूत समजूया किंवा काळूबाईच्या संबंधित नाग समजूया, हा नाग त्या ठिकाणी दररोज उपासना सुरू असताना सुरेखाताईच्या घरासमोर येऊन बसायला लागला. तिने बाहेर धावजी पाटलाच्या नावाने जे वृंदावन तयार केलेलं आहे, ज्यामध्ये सती माता म्हणजे धावजी पाटलाची पत्नी आणि धावजी पाटील यांच्या नावाने ती दररोज दिवा लावते. त्या धावजी पाटलाच्या स्मारकावरती, सतीच्या स्मारकावरती तो नाग वेटोळा घालून बसायला लागला. सतत 4 दिवस असली किंग कोब्रा नाग त्या ठिकाणी दर्शन देत होता. पूर्ण 1.25 घंटा सुरेखाची साधना सुरू असेपर्यंत तो तेथे राहायचा, त्यानंतर गुप्त व्हायचा. शेवटच्या दिवशी, 4थ्या दिवशी सुरेखाताईने त्याचा व्हिडिओ काढून तो आम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवला आणि मला फोन करून सांगितलं की भाऊ, माझ्यासोबत असं असं घडतंय, प्लीज तो व्हिडिओ तुम्ही बघा. तो व्हिडिओ सुद्धा मी या ठिकाणी आता तुम्हाला दाखवत आहे. तो व्हिडिओ सुद्धा आपण बघूया. चला तर मग. हॅलो, हा जय जगदंबा भाऊ. जय जगदंबा. अहो ते घट बसले ना, तशापासून माझ्या घरासमोर साप येऊन, नाग येऊन बसलाय आणि मी उपासना करताना पण एक नाग असला मोठा. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवते, तुम्ही बघा. ते काळूबाईच असेल नाग म्हटल्यावर. पण ते व्हिडिओ मी पाठवले ह्याच्यावर, तर बघसाल ना तुम्ही? टाक ना व्हॉट्सअपला. व्हॉट्सअपला पाठवते. चालेल चालेल. हो चालेल. हा. आता या व्हिडिओमध्ये जे काही आपण अनुभव ऐकले, हे अनुभव सुद्धा विस्मयकारकच आहे. आता लोणावळा शहरामध्ये माझ्या अनेक गुरुलेखी आणि गुरुलेख आहे, ज्यांनी माझ्याकडून दीक्षा घेतलेली आहे. सुरेखाताई खांडे भराड आहे, रेखा पाळेकर आहे आणि लोणावळ्याच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये सुद्धा 2 खंडोबाचे शिष्य आहे, जे लोणावळ्यापासून 10 किलोमीटर अंतरावरती राहतात. ज्यांना कोणाला हा अनुभव खरा खोटा तपासायचा असेल, त्यांनी बिनधास्तपणे लोणावळ्याला जाऊन सुरेखाताई खांडे भराड यांच्या घराचा पत्ता काढून प्रत्यक्ष जाऊन त्यांना चौकशी करायला काहीच हरकत नाही. कर नाही तर डर नाही, बिनधास्तपणे जा, डोळ्यांनी खात्री करून या. साक्षात तिला ते प्रश्न विचारून तुम्ही येऊ शकता. आता हे सर्व अनुभव का घडले?
की यामध्ये एक भक्तांच्या उपासनेवरती असणारी श्रद्धा तर आहेच, परंतु माझीही तळमळ आहे. त्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की आंधळे सर हल्ली जास्त शिबिराचे व्हिडिओ टाकत नाही, भक्तांचे अनुभव टाकत नाही, फक्त कधेमध्ये ज्ञानमाईचा व्हिडिओ टाकतात, माहितीपर व्हिडिओ देतात, म्हणून यांच्या उपासना शिबिराची गर्दी कमी झाली काय, क्युरेसी कमी झाली आहे काय, किंवा अनुभव चमत्कार घडणं बंद झालेत काय, तर अजिबात नाही, 10 पटीने वाढलेले आहेत. उपासना शिबिराची क्वालिटी सुद्धा आपण भरपूर प्रमाणामध्ये वाढवली आहे आणि विस्तारित केली आहे. ती कशी ते सुद्धा आपण पुढे बघूया. आता या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की या ठिकाणी उपासना शिबिराची मी फी वाढवली, ती फी वाढवण्यामागचं कारण काय? तर कारण असं आहे, या ठिकाणी ही जी मंदिराची जागा आहे, जिथे जगदंबा देवी संस्थान उभं आहे, ही जागा संपूर्ण आहे त्या ठिकाणी असणारी 1000 स्क्वेअर फूट. 1000 स्क्वेअर फूट पैकी 500 स्क्वेअर फूट जागा ही मंदिर संस्थांच्या ताब्यामध्ये पूर्वी होती, परंतु नावावरती नव्हती, ताब्यात होती. पाठीमागचे 500 स्क्वेअर फूट मध्ये माझ्या मामाच्या पत्नीचा अधिकार होता, ती तिच्या नावाने होती. आता ज्या वेळेला मला या ठिकाणी ट्रस्ट स्थापन करायचा प्रश्न पडला किंवा इच्छा झाली, आपण ट्रस्ट केली पाहिजे, त्यावेळेला मला ही संपूर्ण जागा त्या ठिकाणी माझ्या मामीकडून विकत घ्यावी लागली. हे एका जुन्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं सुद्धा आहे. बाजार मूल्यांकनानुसार त्याचा भरपूर मोठा खर्च या ठिकाणी खर्च करण्यात आला, जवळपास 30 लाखाच्या जवळपास खर्च आला सर्व धरता. हा सर्व खर्च त्या ठिकाणी करून जागा ताब्यामध्ये घेण्यात आली, ट्रस्ट स्थापन करण्यात आली, ट्रस्टची त्या ठिकाणी सदस्यांची म्हणजेच विश्वस्तांची बॉडी तयार करण्यात आली. या बॉडीमध्ये गावातील नामांकित आणि परगावातील सुद्धा काही व्यक्तींचा समावेश करण्यात आला की सर्वजण आपल्या हाताचेच नसावे, काही बाहेरचे सुद्धा असावे. आणि या ठिकाणी मी एक निर्णय घेतला. पहिला निर्णय असा की या मंदिराची जागेची खरेदी मी स्वतःच्या नावावरती जी होती ती संपूर्णपणे मंदिर ट्रस्ट संस्थांना दान करून टाकली. माझा कुठलाही अधिकार जागेवरती ठेवला नाही, नंबर 1. नंबर 2, या ठिकाणी जेव्हा आपण ट्रस्ट स्थापन करतो किंवा एखादं फाउंडेशन स्थापन करतो किंवा एखादी सामाजिक संस्था उभी करतो, तिचे रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याला त्या ठिकाणी असणाऱ्या सामाजिक असणाऱ्या वरच्या वरिष्ठांकडे किंवा धर्मदाय आयुक्त धार्मिक संस्थेशी संबंधित हे आपल्याला विचारतात. लेखी स्वरूपात आपल्याला लिहून द्यावं लागतं की तुमच्या ट्रस्टच्या उत्पन्नाचं साधन काय, तुमच्या ट्रस्टला नेमका जो पैसा भेटतो हा पैसा कुठल्या माध्यमातून भेटतो. ज्यामध्ये ऑप्शन असतात की देणगी स्वरूपामध्ये, दान स्वरूपामध्ये, परंतु जगदंबा देवी संस्थानला जी देणगी येते, दान येतं, ते अत्यंत अल्प येतं, कारण आपण स्वतःहून कोणाकडेच मागत नाही. परंतु त्या ठिकाणी आम्ही जो काही आमच्याकडे येणाऱ्या पैशाचा किंवा काय म्हणता येईल त्याला, जी आमची कमाई आहे, तर याचा जो काही आम्ही स्रोत दाखवला, तो स्रोत आम्ही त्या ठिकाणी दिला. उपासना शिबिरामधून मिळणारा पैसा, जे उपासना शिबिर जगदंबा देवी फाउंडेशन आणि संस्थांतर्फे आयोजित करण्यात येतं, ज्ञानमाळ सोहळ्याचा मधून मिळणारा पैसा जे जगदंबा देवी संस्थान आणि फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात येतं. ज्ञानमाळ सोहळा आणि उपासना शिबिर याची त्या ठिकाणी आम्ही माहिती दिली. आणि त्या ठिकाणी मी एक स्वतःचा निर्णय असा घेतला की आता ट्रस्टला जर आपण ही माहिती दिली आहे की बाबा ह्या उपासना शिबिर आणि ज्ञानमाळ हे आमचे स्रोत आहे, मग ह्या पैशाचा 1 रुपयावरती अधिकार होतो तो फक्त देवीचा, जगदंबेचा, म्हणजेच मंदिर ट्रस्ट संस्थांचा. आणि त्याचं त्या ठिकाणी असणारं एक खातं सुद्धा आहे, ज्या खात्यामध्ये आमच्या ट्रस्टच्या अधिकाऱ्यांच्या 3 जणांच्या सह्या असल्याशिवाय 1 रुपया सुद्धा डेबिट करता येत नाही, म्हणजेच पैसे काढता येत नाही. 100 रुपये जरी काढायचे असतील तरी 3 जणांना बँकेत जाऊन सह्या कराव्या लागतात, तेव्हा ते पैसे त्या ठिकाणी निघतात. हे पैसे कशासाठी खर्च करताय हेही पुराव्यानिशी दाखवावं लागतं, त्याच्या पोच पावत्यासहित पुरावे हाताशी ठेवावे लागतात. हे सर्व त्या ठिकाणी धर्मदाय आयुक्तांकडे दर वर्षाच्या ऑडिटमध्ये सादर करावं लागतं, जे त्या ठिकाणी सुशिक्षित आहे. आणि या ट्रस्टशी ज्यांचा कधी काही संबंध आला असेल किंवा फाउंडेशनशी किंवा सामाजिक कार्यामध्ये सक्रिय व्यक्तींना कळत असेल मी नेमकं काय बोलतोय. म्हणजे 1 रुपया, 1 रुपयाची पिन जरी आपण विकत आणली तर ते आपल्याला ऑडिटमध्ये दाखवावं लागतं. असो, मग या ठिकाणी मी एक निर्णय पुन्हा घेतला, तो असा, आणि हा निर्णय बऱ्याच वर्षापूर्वी मी घेतलेला आहे, म्हणजे ट्रस्टचा त्या ठिकाणी निकाल लागण्याच्या पूर्वी हा निर्णय मी घेतलेला की मला जे काही पैसे मिळतील, उपासना शिबिर असो किंवा ज्ञानमाळ असो, तर याचं जी काही फी असेल त्या फीचे त्या ठिकाणी आपण 10 भाग करायचे. 10 भागापैकी 1 भाग स्वतःला ठेवायचा, 9 भाग हे देवीच्या खात्यामध्ये जमा करायचे. हे मी बऱ्याच वर्षापासून सुरू केलेलं. म्हणजेच काय, 10% माझे, 90% देवीचे. मग आता बघा,
ज्या वेळेला मला उपासना शिबिराची 550 रुपये फी होती, त्यावेळेला मी प्रति व्यक्ती 50 रुपये स्वतःसाठी ठेवायचो. 450 रुपये हे त्या ठिकाणी खात्यामध्ये जमा करायचो आणि वरचे 50 रुपये हा देवीला पाना फुलाचा खर्च म्हणून काढायचो. असे ते 550 होते, म्हणजे 50 मला, 450 देवीला. ज्या वेळेला ही 1100 रुपये फी झाली, त्यावेळेला मी 100 रुपये स्वतःसाठी काढायचो. प्रति व्यक्तीच्या मागे 900 रुपये देवीच्या खात्यामध्ये जमा करायचो. वरते 100 रुपये पान फुलाचा खर्च म्हणून देवीसाठी ठेवायचो. आता या ठिकाणी 1500 रुपये फी झाली, त्याच्यातलेही मी माझ्यासाठी 10% काढले. आता या ठिकाणी जी फी आहे ती 2100 रुपये करण्यात येत आहे. तर इथं या ठिकाणी असं ठरलेलं आहे की प्रति व्यक्ती 200 रुपये मी स्वतःसाठी ठेवणार आणि वरचे असणारे 1900 रुपये हे देवीच्या खात्यामध्येच जमा करणार प्रति व्यक्ती. आता बघा, हे जे 200 रुपये मी स्वतःसाठी ठेवतोय, या 200 रुपयामध्ये आज रोजी, कारण समोरचा देणारा तर 2100 म्हणून देतोय, पण मला 200 राहत आहेत. खुल्लम खुल्ला सांगतो, मला काही लपवायचं नाही, मड्यावर न्यायचं नाही. मड्यावर नेऊन खत किंवा सोनं होत नसतं. परमेश्वराला हे काळं तोंड आणि हे हात असे खाली करून दाखवावे लागतात. ईश्वर सर्व बघतो. असं तर आता त्या ठिकाणी 200 रुपये जे मी मागं ठेवले, या 200 रुपयामध्ये आम्ही भक्तांना सिद्ध आसन तयार करून देतोय उपासना शिबिरामध्ये. म्हणजे थिअरी शिकवली जाते, प्रॅक्टिकल शिकवलं जातं, उपासना करवून घेतली जाते, संकल्प करवून घेतला जातो, मेडिटेशन करवून घेतलं जातं, आधी व्याधी निवारणासाठी मंत्र म्हटले जातात. आणि याबरोबरच भक्तांना आम्ही या ठिकाणी आसन सुद्धा आमच्यातर्फे सिद्ध करून ते मोफत देतोय. जे आसन आपल्या युट्यूबवरती काही बाजार बुनगे लोक 7,000 रुपयाला विकत आहे, ते जे 7,000ला फक्त आसन विकतायत ना, साधना शिकवण्याचे तर 30,000, 35,000, 40,000 घेतात. 60-60 हजारापर्यंत पैसे घेऊन साधना शिकवणारे सुद्धा महाराज मी बघितलेले आहे. त्यांचे पुरावे पण माझ्याजवळ आहे, पण मला कोणाचं नाव बदनाम नाही करायचं, तो त्यांचा विषय होता. त्यांना 60,000 रुपये घेऊन मन भरत नव्हतं म्हणून ते साधना शिकवत होते. माझं 2100 रुपये घेऊन 200 रुपयात मन भरतं, सुखी आहे मी. असो, तर 7,000 रुपयांचं जे आसन बाजारामध्ये, म्हणजे आसनाची किंमत 100 रुपयेच असते, परंतु ते सिद्ध करण्याची जी पद्धत आहे तर त्याच्यासाठी 7,000 रुपये काही जण घेतात. तर ते आसन आम्ही या ठिकाणी मोफत देतोय. त्याबरोबरच पूर्वी मी असं करायचो की भक्तांचे सर्व प्रॉब्लेम, प्रश्न ऐकून घ्यायचो, प्रत्येकाला खाजगी वेळ सुद्धा द्यायचो, पण खाजगी वेळेमध्ये फक्त त्यांच्या हातामध्ये धागा उदी देऊन त्यांच्यासाठी हात जोडून प्रार्थना करायचो. ही माझी पूर्वीची पद्धत होती. आता मी जी नवीन पद्धत सुरू केलेली आहे, जी मी 1500 रुपये फी पासून केली, ती अशी की मी शिबिरामध्ये लाईव्ह व्हायब्रेशन द्यायला सुरुवात केलेली आहे. तुमचे सर्व प्रॉब्लेम ऐकून घेऊन त्याची उत्तरं सुद्धा दिली जातात, त्याबरोबरच तोडगे सुद्धा सांगितले जातात, उपाय सुद्धा सांगितले जातात. याबरोबरच लाईव्ह व्हायब्रेशन सुद्धा दिले जातात, जे समोरासमोर दिलेले असतात. म्हणजे मोठी पूजा भरलेली असते, या पूजेवरती नवनाथ महाराजांच्या काही क्रिया केल्या जातात आणि त्याद्वारे व्हायब्रेशन दिले जातात. असो, आता तसं जर माझ्याकडे कोणी व्हायब्रेशन घेण्यासाठी आलं तर एका व्यक्तीला पूर्ण व्हायब्रेशन देण्याची माझी जी फी आहे ती प्रति व्यक्ती त्या ठिकाणी 2100 रुपये आहे खाजगीमध्ये. म्हणजे त्या व्यक्तीला 1.5-2 तासांचा वेळ सुद्धा दिला जातो आणि व्हायब्रेशन दिले जातात. परंतु या ठिकाणी शिबिरामध्ये हे एक्स्ट्रा 2100 रुपये देऊन मिळणारे व्हायब्रेशन फुकट मिळत आहेत, जे शिबिराचा भाग नाहीये, आम्ही आमच्या मनाने देतोय. त्याबरोबरच या ठिकाणी आसन सुद्धा सिद्ध करून मिळतंय, जो शिबिराचा भाग नव्हता, मी माझ्या मनाने तो ऍड केलेला आहे की भक्तांना अधिकाधिक ऊर्जेचा, शक्तीचा लाभ व्हावा, दृष्टांत घडावे. आणि कदाचित हे सर्परूपातील दृष्टांत किंवा हे वाढत जाणारे चमत्कार हे आसन दिल्यापासून अधिक जास्त वाढले. बऱ्याच लोकांचे फोन आले महाराष्ट्रातून की सर, आम्हाला तुमचं सिद्ध केलेलं आसन द्या, आम्ही त्याचे एक्स्ट्रा पैसे देतो. परंतु आम्ही अजूनही कोणाला एक्स्ट्रा पैसे घेऊन आसन दिलेलं नाही, कारण मला असं वाटतं जो शिबिराला येतो त्या आसनावरती खरा अधिकार त्या व्यक्तीचाच असावा. परंतु तरीही कोणाची फार जास्त इच्छा असेल तर इथून पुढे आम्ही तसा निर्णय घेतलाय की विकत सुद्धा हे सिद्ध आसन देण्यात येईल, परंतु त्याची फी मात्र वेगळी असेल, तिचा शिबिराच्या फीशी संबंध राहणार नाही. शिबिरामध्ये येणाऱ्या व्यक्तीला आसन फुकट मिळेल, शिबिराच्या फी मध्येच इन्क्लूड करून मिळेल. पण जर कोणी शिबिराला येणार नसेल, फक्त त्याला घरच्या घरी साधना किंवा स्तोत्र मंत्र जप करण्यासाठी, देवाची पूजा करण्यासाठी आणि ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आसन हवं असेल तर त्यासाठी वेगळी फी लागेल. परंतु ती वेगळी फी सुद्धा 7,000, 5,000, 4,000, 3,000, 2,000 अशी न राहता आपण अत्यंत अल्प ठेवणार आहोत. म्हणजे ही एक्स्ट्रा आसनाची फी तुमची वाचत आहे. जे मी
प्रति व्यक्ती 2100 रुपये घेऊन व्हायब्रेशन देतो, तेही तुमचे पैसे वाचत आहे. माझा खाजगी 10 मिनिटाचा किंवा 5 मिनिटाचा वेळ, ते वेळेनुसार ठरतं 10 मिनिट द्यायचे की 5 मिनिट द्यायचे. पती पत्नी दोघे असतील तर 10 मिनिट दिले जातात. म्हणजे प्रति व्यक्ती 5 मिनिट असा वेळ आम्ही ठरवलेला असतो. 5 मिनिट तुमचे प्रश्न ऐकून घ्यायला आणि नंतर व्हायब्रेशन ट्रान्सफर करायला 5 मिनिट, असा एक व्यक्ती 10 मिनिटाचा वेळ साधारणपणे घेतो. असो. आता हा निर्णय जो काही या ठिकाणी 2100 रुपयाचा करण्यात आला, तो निर्णय माझ्या मनाच्या विरुद्ध नाही म्हणणार मी या ठिकाणी. परंतु असं झालं की मी न्यूट्रल होतो, ना मी सकारात्मक होतो ना मी नकारात्मक होतो. थोडासा त्या ठिकाणी वाद झाला. हा वाद कोणामध्ये झाला तर ज्या वेळेला ट्रस्ट मंदिर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची आमची बैठक बसली, ज्या बैठकीचं व्हिडिओ शूटिंग सुरू होती. शूटिंगमध्ये आमचे उपाध्यक्ष असणारे, नाव नाही सांगत त्यांचं या व्हिडिओमध्ये, पुढे कधीतरी सांगेल काय घडलंय. तो फार मोठा इश्यू झालाय, जरा फारच मोठा झालाय, सांगेल जर मनात आलं माझ्या तर पुढे एखाद्या व्हिडिओत. त्यांनी काही आक्षेप घेतले माझ्यावरती, माझ्या कार्यकारिणीवरती. त्यांच्या मते की जर हे मंदिर मी देवीला दान दिलेलं आहे तर या घरामध्ये राहण्याचा मला अधिकारच नाही, मी घर सोडून जावं. त्याबरोबरच उपासना शिबिराची जी काही मी फी घेतो, ती फी अत्यंत कमी आहे, ती फी अत्यंत जास्त असली पाहिजे. त्यांनी काही इतर शिबिरावाल्यांचे काही आम्हाला व्हिडिओ दाखवले. बरं, हे ज्यांचे व्हिडिओ दाखवले हे युट्यूबवरती उपासना शिबिर घेणारे जे सर्व नवीन महाराज बाबा बुवा बाया आहे, यांचं एकाचंही उपासना शिबिर 6 महिनेपर्यंत अस्तित्वात नव्हतं. 15 वर्षाचा जुना इतिहास फक्त जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजाच्याच उपासना शिबिराचा होता. हे तर तुम्हालाही माहिती आहे, जे जुने साधक असतील त्यांनाही माहिती असेल, जे माझं पूर्वीपासून चॅनल पाहतात. परंतु हल्ली 6 महिन्यामध्ये 2-3 जणांनी आपापली उपासना शिबिरं सुरू केली. त्या उपासना शिबिरामध्ये आपला सिलेबस कॉपी करण्याचा प्रयत्न केला. तो काही 100% सक्सेस झाला नाही, कारण ज्याची कला त्यालाच माहिती असते, ती अशी कोणालाही जमणार नाही. आणि 5 स्टार हॉटेलमध्ये, कोणी भाड्याच्या हॉलमध्ये, कोणी स्वतःच्या घरामध्ये, कोणी मंदिरामध्ये, कोणी दत्तस्थानावरती शिबिरं भरवायला सुरुवात केली. कोणी त्या ठिकाणी 2000 रुपये प्रति व्यक्ती घेतोय, कोणी 3500 प्रति व्यक्ती घेतोय, एका महाभागाने 5001 रुपया प्रति व्यक्ती असं शिबिर सुरू केलंय. काही जणांनी युट्यूबवरती टाकलं, काही जणांना भीती वाटली युट्यूबवरती टाकण्याची, तर त्यांनी स्पेशल इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती पोस्ट करून टाकल्या. त्यांचं स्वागत, त्यांच्याकडे जाणाऱ्या उपासकांचंही स्वागत, पण निदान शब्द तर बदला. अरे बाबांनो, उपासना शिबिर हा शब्दच मुळामध्ये मी स्वतः शोधून काढलेला आहे. पूर्वी ध्यान शिबिर, ध्यानयोग शिबिर, सहज साधना शिबिर किंवा ब्रह्मकुमारी मेडिटेशन शिबिर अशा प्रकारची नावं राहायची, किंवा प्रजापिता ब्रह्मकुमारी मेडिटेशन वर्कशॉप अशी नावं राहायची. उपासना शिबिर, कारण उपासना हा शब्द मुळामध्ये देवीशी संबंधित आहे. साधना शिबिर हा संबंध नाथपंथ दत्त संप्रदायाशी संबंधित आहे. मग ज्यांनी उपासना शिबिर नाव ठेवलंय स्वतःच्या शिबिराचं, माझी कॉपी करून त्यांना एक सांगू इच्छितो, नवनाथांना साधना शिबिर हा त्या ठिकाणी शब्द लागू होतो. उपासना शक्तीची असते, नाथांची नाही. नाथांची साधना असते. साधना म्हणजे कठोर तप, जे नाथांनी केलं. उपासना म्हणजे साधनेचाच थोडासा सौम्य प्रकार, परंतु जो जगदंबेशी संबंधित आहे. मग उपासना शिबिर हे आंधळे सरांचं नाव कॉपी करायचं, त्यामध्ये नवनाथ, दत्त, शंकर काय काय देवांचे मंत्र शिकवायचे, हे काही बरोबर नाही. पण असो, ज्याची शिक्षा त्याला जगदंबा वेळेवरती देईल. तर मला त्याबद्दल आनंद आहे. परंतु जे तुम्ही कॉपी करून शिबिर घेताय, त्या शिबिरात देवीचं एखादं नाव तर घ्या. देवीच्या नावाचा उपयोग फक्त व्हिडिओ पळवण्यासाठी, चॅनल पळवण्यासाठी करायचा आणि प्रत्यक्षामध्ये देवीचा आणि देवी भक्तांचा द्वेष करायचा. स्वतःच्या शिबिरात काही लोकांनी सांगितलं, देवीचे भक्त हाडूक फोडे असतात, म्हणजेच मांसाहारी असतात, असे नरकात जातात. तर मला त्यांना एकच सांगायचं आहे, देवीचे भक्त हाडकं फोडे, मांसाहारी असो, कसे असो, अभक्ष खाणारे असो, त्यांचा न्याय करण्यासाठी त्यांचे गुरु, त्यांची जगदंबा, शाक्त संप्रदायाचे वरिष्ठ पदाधिकारी, गुरु संत बसलेले आहे. तुम्ही कृपया शाक्त पंथामध्ये लुडबुड करू नका. राहिला विषय नाथपंथ आणि दत्त संप्रदायाचा, तर मी प्राध्यापक मुकुंद आंधळे 7 पिढ्यांपासून नाथपंथी आहे. ही आमची मुद्रिका, आमचं देवघर, आमचा इतिहास दाखवेल, पुराव्यासहित दाखवेल. आणि नाथपंथ काय असतो हा मला इतरांपेक्षा जरा अधिकच कळतो, कारण 7 पिढ्यांपासून तो आम्हाला लागू आहे. पण मला इंटरेस्ट जास्त शाक्त संप्रदायामध्ये असल्यामुळे मी जास्तपणे 90% हा शाक्त संप्रदायामध्ये सक्रिय असतो. पण दिवसातून 2 वेळेला नवनाथांची आरती, सेवा, स्तोत्र, मंत्र हे गुप्तपणे माझे सुरूच असतात. आणि अनेक नाथपंथी शिष्यांनी सुद्धा माझ्या हाताने नाथपंथाची दीक्षा घेतलेली आहे. हे ज्यांनी टीका केली आहे ना शाक्त संप्रदायावरती, त्यांच्यासाठी सांगतोय. असो,
आता पुढचा विषय म्हणजे या ठिकाणी जो निर्णय घेण्यात आला तो निर्णय माझ्या एकट्याचा नसून त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी तो घेतला. पदाधिकाऱ्यांपैकी एक जे उपाध्यक्ष होते ते फार तावातावाने बोलले. त्यानंतर त्यांची आणि इतर पदाधिकाऱ्यांची बाचाबाची झाली. त्याचं रूपांतरण वादामध्ये झालं आणि चालू चालू व्हिडिओ शूटिंग आम्हाला थांबवावी लागली, कारण असे वाद आम्ही काही त्यामध्ये दाखवू शकत नाही. त्यातल्या त्यात आम्ही देऊळगाव राजाकर, बुलढाणाकरांचा आवाज हा इतरांपेक्षा जरा पहाडीच असतो. फार मोठ्याने बोलतात बुलढाणाकर. तसे ते मोठ्या आवाजात त्यांची वादावादी झाली, ती मिटवली. त्यामुळे तो व्हिडिओ नाही टाकला. त्या व्हिडिओमध्ये आणखीनही काही निर्णय झालेत. ते शक्य जर असेल, जर यांची परवानगी असेल आमच्या बॉडीच्या ट्रस्टींची, की बाबा मी हा विषय सांगू की नको युट्यूबवर, तर मी सांगेल. पण फार मोठा एक निर्णय मी घेतलाय. तो चुकीचा आहे की बरोबर आहे हे काही दिवसांमध्ये मी व्हिडिओवरती दाखवेल. तर तुम्हीच मला कळवायचं की मी चांगलं करेल की वाईट करेल, कारण माझंही थोडंसं मन त्या व्हिडिओमुळे म्हणजे त्या मीटिंगमुळे दुखावल्या गेलंय. असो, मूळ मुद्द्यावर येतो. ट्रस्टींच्या निर्णयामुळे 2100 रुपये प्रति व्यक्ती ही फी ठरवण्यात आली. आणि मी तुम्हाला सांगतो या पैशाचा आम्ही काय करणार आहोत. हा पैसा माझ्या अंगावरती येत नाही. माझ्या अंगावर कुठेही सोनं चांदी नाही. ह्या ज्या 2 अंगठ्या आहे माझ्या शिष्यांनी मला दिलेल्या आहे. हे बघा, हे यल्लमाचं दर्शन म्हणजेच मोती. ह्या यल्लमाच्या दर्शनामध्ये हे जे सोन्याची परशुराम आणि रेणुका आहे, ही सुद्धा मला सुनीता गिरी नावाच्या माझ्या चेलीने, शिष्येने गुरुपौर्णिमेला गिफ्ट म्हणून दिली आहे. माझी तेवढी सुद्धा सोनं अंगावर घालायची ऐपत नाही, कारण 200 रुपये जर मी प्रति व्यक्ती मागे काढतो तर मला काय राहत असेल, विचार करा ना. दुसरा विषय म्हणजे या ठिकाणी आपल्याला दुसरी एक जागा बाजूलाच विकत घ्यायची आहे, जिची किंमत 70 ते 75 लाख रुपये एवढी ते रनिंगमध्ये सांगतायत. 70-75 लाखाची जागा घेऊन त्या जागेमध्ये नंतर भक्त निवास बांधायचा आहे. म्हणजे उपासना शिबिराला किंवा माझ्याकडे दर्शनासाठी किंवा काही काम घेऊन येणाऱ्या व्यक्तींना लॉजवर थांबायची गरज पडू नये. कारण बघा, लॉजवरती सिंगल व्यक्तीचे 600 रुपये प्रति व्यक्ती हे हॉल्टिंग चार्जेस घेतले जातात. त्याबरोबरच इथे काही महागड्या हॉटेल सुद्धा आहे जे 1200 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये प्रति व्यक्ती भाडं घेत आहेत. बालाजी संस्थानच्या आमच्या भक्त निवासच्या खोल्या आहे, जिथे 100 रुपये प्रति व्यक्ती गरीब भक्तांना उत्तम क्वालिटीची खोली, आंघोळीला पाणी वगैरे सर्व मिळतं. परंतु बालाजी संस्थानचं भक्त निवास हे थोडं एका कोपऱ्यामध्ये अरुंद जागेमध्ये असल्यामुळे त्याचा पत्ता भरपूर जणांना माहीत नसतो. आम्ही तर आमच्या परीने सांगतो, पण बऱ्याच जणांना तो मिळत नाही. त्यामुळे इथे राहण्याची फार मोठी गैरसोय होते. दर शिबिराला 10-12 लोकांना आम्ही आमच्या घरात झोपवतो रात्रीचं. त्यांची खाण्याची पिण्याची पुन्हा व्यवस्था सर्व करतो, अंथरून पांघरून देतो, पण तरी सुद्धा जागा कमीच पडते. यासाठी आम्हाला भक्त निवास बांधण्यासाठी जागा घेणं फार गरजेची आहे. 70 ते 75 लाखाची जागा, त्यानंतर त्यावर केलं जाणारं बांधकामाची तर सध्या अवकातच नाही हो आमची. खाऊन पिऊन चौकट गळ्यात आहे असं आहे ते. पण असो, पण एवढं सांगतो, तात्पुरतं पत्र जरी ठोकले आम्ही लोकांना झोपण्यासाठी आणि पत्राचे शेड तयार करून त्यामध्ये जागा कॅबिन तयार केल्या, तरी तो खर्च आम्हाला 80-85 लाखापर्यंत जाणार आहे. कारण टॉयलेट, संडास, बाथरूम, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था सर्वच करावं लागेल ना. त्यामुळे या खर्चासाठी हे पैसे वाढवण्यात येत आहे आणि यातला फक्त 200 रुपये माझ्या वाट्याला, बाकीचे देवीच्या खात्यामध्ये जात आहे. त्यामुळे असं समजा ना की आपण एका धार्मिक कार्यासाठी दान करत आहोत. आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे दर उपासना शिबिराला मी एका गरीब व्यक्तीला मोफत ऍडमिशन दर शिबिराला देत असतो. दर शिबिराला. आज सुद्धा एक उपसेन नावाचे व्यक्ती माझ्याकडे पुण्यातून येऊन गेले. त्यांच्या गावाचा उल्लेख नाही करणार मी, परंतु त्या उपसेन नावाच्या दादांनी मला सांगितलं की सर, घरची अत्यंत गरिबी आहे, मी तुमचे व्हिडिओ 2 वर्षापासून पाहतो, पण माझ्याकडे पैसेच नाही, तो मी काय करू. मी त्यांना शिबिराची तारीख दिली आणि सांगितलं 1 रुपया सुद्धा देऊ नका, तुमच्या जाण्या येण्याचे भाड्याचा खर्चही वेळप्रसंगी आम्ही तुम्हाला देऊ, पण तुम्ही शिबिराला या. आणि दर शिबिराला एक गरीब व्यक्ती, गरजवंत व्यक्ती, त्याची सर्व परिस्थिती सांभाळून, तपासून आणि त्याची व्हेरिफिकेशन करून की खरोखर गरीब आहे की नाटक आहे. कारण असेही अनुभव आले की बऱ्याच लोकांनी नाटकं करून फुकट ज्ञानमाळी करवून घेतल्या. आमच्याकडून 15-15 हजार रुपये गरिबीचे खर्च मागितला की बाबा माझा नवरा बिमार आहे, कोणी म्हटलं माझा पोरगा बिमार आहे, कोणी म्हटलं माझा मी स्वतःच बिमार आहे, असं म्हणून पैसे घेतले. ज्या लोकांनी पैसे घेतले ते तर आम्ही फुकट दिले, वापस नाही मागितले. आमच्यातर्फे, ट्रस्टच्या तर्फे त्यांची मदत केली. परंतु ते लोक घरचे चांगलेच श्रीमंत निघले. अँड्रॉइड मोबाईलवाले, 4 व्हीलर गाडीवाले, उंच हिलिंगची चप्पल घालणाऱ्या महिला त्यातल्या काही निघल्या. हे अनुभव आल्यामुळे आता व्हेरिफिकेशन आम्ही पहिले करतो आणि नंतर त्या ठिकाणी ऍडमिशन देतो मोफतमध्ये दर शिबिराला एका व्यक्तीला. नसल कोणाची ऐपत तसं कळवा, काही ना काही करता येईल.
परंतु हा निर्णय माझ्या एकट्याचा नाही, सर्व ट्रस्टच्या ट्रस्टींच्या यांनी तो संगनमताने घेतलेला निर्णय आहे. आता पुढचा विषय म्हणजे हे बघा, जेव्हा एखादं कार्य उभं करायचं असतं ना, जेव्हा 550 रुपये फी होती, त्या ठिकाणी माझ्या घराला छिद्र पडलेले होते, लोकांना बसायलाही धड जागा नव्हती. 1500-1100 रुपये फी झाली, तर घराला रंगरंगोटी झाली आणि मंदिराचा थोडासा विकास करण्यात आला. आता 2100 रुपये फी होत आहे, तर मंदिराचं गाभाऱ्याचं बांधकाम सुरू होणार आहे, वरती कळस चढणार आहे, त्या ठिकाणी इंटेरियल आणि POP मध्ये सुंदर असा गाभारा देवीचा तयार होणार आहे, देवीची सुसज्ज शय्या आणि छत्र चामरासहित स्थापना होणार आहे. त्याबरोबरच या ठिकाणी बाजूची जागा जी आपल्याला घ्यायची आहे तो खर्च तर वेगळा. तर विकास काम थांबलेलं नाही, तीव्र स्वरूपामध्ये मंदिराचे विकास कामं सुरूच आहेत. अनेक भक्तांनी सरळ हाताने मदत सुद्धा केली, परंतु त्यांनी विनंती केली की सर, आमच्या नावाचा उल्लेख नको, आमचं गुप्तदान राहू द्या. जसं एका पुण्याच्या ताईने 25,000 रुपयांची मदत ही आपल्या बांधकामासाठी केली, परंतु नावाचा उल्लेख न करण्याची विनंती केल्यामुळे त्यांचं नाव घेत नाही. त्यांचं माहेर खामगाव आहे, तर सासर पुणे आहे. त्यांनी येऊन देवीच्या ओट्या भरल्या आणि देवीच्या ओटीवरती त्या ठिकाणी 25,000 रुपये अर्पण केले आणि सांगितलं की सर, माझी पावती फाडा आणि मंदिराच्या बांधकामासाठी हा खर्च वापरा. मागे सुद्धा एक तेली बंधू होते, या तेली बंधूंनी त्या ठिकाणी 11,000ची पावती फाडली, कोणी 5,000, कोणी 2,000. स्वतःच्या मनाने काही भक्त उपासना शिबिर न करता, माझ्याकडून कुठलीही बांधणी न घेता, माझ्याकडून कुठलाही टाईम वेळ किंवा माझ्याकडून कुठलाही स्वतःचा स्वार्थ न काढता फक्त देवीसाठी दान करत आहे. त्यांचं मन किती मोठं म्हणावं. अशा सर्वांचे माझ्यावरती हजारो उपकार आहे, जगदंबेवरती सुद्धा आहे आणि जगदंबा तुमच्या पाठीशी नेहमीच उभी राहो, हे घरानं मी नेहमी अंबाबाईपाशी सांगेन. कारण तुम्ही मोजके असे काही जण आहात जे शिबिर न करता, घरानं न घालता, दुखणे न सांगता फक्त देवीसाठी हा खर्च केला. युट्यूबवरती चॅनल बघून विश्वास ठेवून हा खर्च केला. तुमचे उपकारच आहे. असो, तर त्यामुळे सांगतोय की 2025 पासून प्रति व्यक्ती 2100 रुपये एवढी फी ठरवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये विकासाचा मुद्दा प्रथम आहे. सर्वच या ठिकाणी मी ओपन करून ठेवलं, काही असं मुठीत नाही ठेवलं, कारण काय ठेवू मुठीमध्ये, मला कोणी नाहीच आहे तुमच्याशिवाय. जे काय मी आनंद असेल, दुःख असेल, अश्रू असेल, हास्य असेल, तुमच्यासोबतच सामायिक करणार आहे. आणि त्या मीटिंगमध्ये जो फार मोठा वाद झाला, त्या वादामुळे मी एक फार मोठा निर्णय घेणार आहे. तो चुकीचा का बरोबर हे येणाऱ्या 7-8 दिवसामध्ये तुम्हाला कळेलच. व्हिडिओ सुद्धा करून दाखवेल, मी चुकीचं करतो की बरोबर ते मला तुम्ही त्यावेळेला कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो. जय जगदंब. आणि हा एक विषय सांगायचा राहिला, व्हिडिओ संपवत होतो मी आत्ता जस्ट. या ठिकाणी बघा, खाल्लेलं पिल्लेलं कधीच कोणाचं काढू नये. मी कधीच उपासना शिबिरामध्ये जी भक्तांची पंगत बसते जेवायला, त्या पंक्तीचा फोटो व्हिडिओ कधीच जन्मात युट्यूबवर टाकला नाही, टाकणार सुद्धा नाही. कारण कोणी जेवत असताना, खातपीत असताना त्याची शूटिंग काढणं हा त्या व्यक्तीचा अपमान आहे असं मला वाटतं बरं का. पण माहितीस्तव सांगतो, आम्ही भरपूर लहान मुलांचा विचार करून काही निर्णय घेतले की बाबा लहान मुलं शिबिराला येतात, ज्यांना त्या ठिकाणी एखाद्या वेळेला लवकर भूक लागू शकते, तर संपूर्ण शिबिरामध्ये त्या ठिकाणी असणारा मोठा प्याला भरून चहा, त्याबरोबरच बिस्किट हा अल्पोपहार, त्यानंतर त्या ठिकाणी कधी पोहे, कधी उपीट, उपमा किंवा चणे याचा नाश्ता, त्यानंतर दुपारून जेवण, संध्याकाळी पुन्हा चहा आणि रात्री पुन्हा एकदा थांबणाऱ्यांसाठी किंवा मुक्कामी असणाऱ्यांसाठी जेवण. तुम्ही सांगा, एवढा सर्व खर्च, कारण त्या ठिकाणी ज्या मावश्या येतात किंवा जे काम करणारे व्यक्ती येतात, यांना तर त्यांची मजुरी द्यावीच लागते, भांडे भाड्याने आणावे लागतात, त्याची मजुरी द्यावीच लागते. हे स्वयंपाक ज्या ठिकाणी बनतो आणि पंक्ती बसतात, माझं घर लहान असल्यामुळे त्या जागेचं भाडं वेगळं द्यावंच लागतं. आणि हा सर्व खर्च मी तुम्हाला आज सांगतो, मी जे पैसे देवीच्या ट्रस्टच्या खात्यात जमा होतात त्याच्यातून करत नाही. जे 200 रुपये काढतो ना स्वतःसाठी, किंवा जे आतापर्यंत 150 रुपये काढत होतो, म्हणजे सध्या तर 1500 रुपये फी आहे, तर मला 150 रुपये राहतात, त्यामध्येच आसन सुद्धा आणून देतोय, त्यामध्येच हा सर्व चहा पाणी, जेवण, नाश्ता, बिस्किट, पोहे, चणे हा सुद्धा सर्व खर्च करतोय. त्यामध्येच या ठिकाणी असणारे बाकीचे सुद्धा जे मावश्या वगैरे काय येतात स्वयंपाकाला, त्यांचा खर्च करतोय. यामधूनच बाजूला जी जागा भाड्याने घेतली आहे, जिथे आपण लोकांना जेवायला पंगत बसवतो, त्या जागेचा सुद्धा खर्च करतोय. आता खरंच छातीवर हात ठेवून मला इमानदारीने सांगा, त्या 150 रुपयातील मला किती रुपये राहत असतील?
त्यातील तर मला काही राहत नाही, परंतु मी जे वैयक्तिक माझे पेशंट शुक्रवार शनिवारच्या दिवशी घेतो आणि त्यांच्या बांधण्या करतो, इलाज करतो, त्याची जी मला फी मिळते ती सुद्धा मला बऱ्याच प्रमाणामध्ये शिबिरामध्ये ओतावी लागते. शाळेच्या नोकरीचा जो पैसा मिळतो तोही बऱ्याच प्रमाणामध्ये ओतावा लागतो, कारण शाळेवरती नोकरी करताना माझी जी नोकरी आहे शिक्षकाची ती कायम विना अनुदानित असणाऱ्या प्रायव्हेट संस्थेच्या शाळेवरती आहे. आता ह्या संस्थेचं नाव मी या ठिकाणी सांगणार नाही, परंतु मोठी संस्था आहे फार बुलढाणा जिल्ह्यातील, आणि या संस्थेवरती जो काही मला शिक्षकाचा पगार मिळतो तो पती पत्नी यांना पुरेल एवढा मिळतो, पण 100 जणांचं पोट भरू शकेल एवढा मिळत नाही. कल्पना असेल तुम्हाला, जिल्हा परिषदच्या शाळेवरती किंवा जे अनुदानित शाळेवरती शिक्षक असतात त्यांच्या पगारी पार 50,000 35,000 ते 1 लाखापर्यंत असतात. आमच्या प्रायव्हेट शिक्षकांचं थोडंसं कठीण आहे. अगदी सुरुवात 5,000पासून होते तर फार पगार 20 किंवा 25,000पर्यंत रिटायर होईपर्यंत जातो, ज्यामध्ये फक्त घरचं भागतं, दारचं भागत नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की चौकट विकून गळ्यात, घर विकून चौकट गळ्यात, ते यासाठी. हे कधीच मला सांगायचं नव्हतं बरं का व्हिडिओमध्ये. मी हे बघा 2 वर्षापासून एवढे सक्रियपणे युट्यूबवरती आपण शिबिराचे व्हिडिओ बनवले. मी कधी असं रडगरानं गायलो का? परंतु 2 दादांनी मला कमेंट केल्या की सर फी दिवसेंदिवस वाढत आहे, गरिबांनी काय करावं? त्यांच्यासाठी सांगतो, मलाही समजून घ्या, मीही तुमच्यापैकीच गरीब आहे. माझ्या फक्त अंगावरती साधे कपडे, पोटाला पोटभर भाकर, म्हणजे पोटभर कपडा, अंगावरती छत्र आणि अंगावर घ्यायला एक दुलई, एवढ्यामध्ये मी सुखी आहे. यापेक्षा अधिक अपेक्षा मला सुद्धा नाही. पण एक जिद्द आहे, मरायच्या आधी, जीव सोडायच्या आधी भव्य दिव्य मंदिर आणि भक्तांसाठी मात्र त्या ठिकाणी असणारा भक्तनिवास, अन्नाची व्यवस्था, टॉयलेट, संडास, बाथरूम, अंघोळ ही सर्व सोय करून जाईल. तसे डोळे मिटणार नाही, यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे. समजून